पण सातत्याने टीमचा एक उच्च कोटीचा हा बॉलर पाहतोय समोर बॅटर खेळण्यासाठी पाहतोय आपण शरद म्हात्रे सुधाकर पाहतोय आपण स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण बॅटर शरद म्हात्रे. सुपर ओव्हर पाहतोय आपण जे हवा होते ते मिळाले कारण की खूप महत्वपूर्ण मोठी लढत पाहतोय आपण दोन चांगल्या टीम मध्ये आणि इथून मात्र कुठलेही संघ पराभव स्वीकारण्यात हा जर सुपर ओव्हर सुद्धा टाय झाला तर मात्र फ्रेश टॉस होईल हे असोसिएशनचे नियम आहेत. पहिला बॉल सुपर ओव्हरचा पहिल्या बॉलवरती मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. एक धाव पूर्ण आणि इथं मात्र एक विकेट जरी फेकला तरी काही गम नसणार आहे कारण की पाहते दोन मोठे हिटर इथं मात्र पहिल्या बॉलवरती पहिला रन आलाय. किमान 12 पर्यंत मधल मारावी लागेल गावदेवी भादवड बी टीमला. थोडीशी अनफिट आहे ते विजयदादा पाहतोय आपण आणि त्याचा परिणाम पाहिला की आपण सुपर ओव्हरमध्ये सुपरस्टार बॅटर गेला नाहीये. मोठी जबाबदारी दोन्ही बॅटर आता मात्र स्ट्राईकला शरद मात्रेकडे क्षमता आहे पण ती सिद्ध करावी लागेल. राईट अमोर द विकेट हा फटका पाहते परत एक धाव इथं मात्र मिळेल की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहते आपण अल्पेशचे खास मित्र आहेत. जय हिंद पाहते आपण नेहमीच डोळ्यात गॉगल असतात. दोन बॉलवरती दोन एखादा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे अशा क्षणीमध्ये. राईट अमोर द विकेट सज्ज होताना चांगला बॉल आहे सुरेख बॉल. सुपर ओव्हरचं षटक कसं हाताळावं तर काळीराम मडवी सांगतोय की माझ्यासारखं हाताळावं आणि थोडीशी निराशाशील मुसाबाई पाहतोय आपण कारण की गावदेवी भादवड बी टीमच्या सोबत नेहमी सातत्याने खंबीरपणे उभा राहतोय आणि सांगितले की आमची टीम आहे मी इथून जाणार नाहीये. ड्राईव्ह केले पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह पण तिथं मात्र एकच सिंगल की मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या बॉलवरती दोन आल्या त्या पाहतोय आपण बघता बघता आता मात्र 4 बॉलचं मला वाटतं खेळ समाप्त झाले. धावसंख्या फक्त ती 4. दोन बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे भादवड टीमसाठी. कारण की प्रतिस्पर्धी टीम मध्ये मुकेश नांदुरकर डेंजरस बॅटर. हा फटका पाहतोय आपण काय घडलंय याच्यावर मात्र निश्चित एक की आता मात्र 2 धावा निश्चित कंप्लीट करता येईल. अजून एकदा फंबलिंग पाहायला मिळालंय आणि इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट करताना धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 6. एक चौकार झाला तर 10 धावापर्यंत मधील मारू शकतो आणि चांगला सामना पाहायला मिळेल. अठरा धावाचं आव्हान होतं 17 आल्या. एक धाव कुठंतरी कमी पडली. एका क्षणी असं वाटलं होतं की तो षटकार जाईल काय पण लॉंग लेग आणि लॉंग ऑफ आणि थर्डमॅनची बाउंड्री लाईन खूप दूर असतात. शेवटचा बॉल षटकार येईल का जो आवाज दिले हा फटका हवेत आहे. 2 धावा इथं मात्र जिथं कंप्लीट होतील ज्या शंका नाहीये पाहतोय आपण आणि इथं मात्र पंचायत आकाशाकडे अशा तऱ्हेने पाहतोय सुपर ओव्हर मध्ये धावा त्या 7-8 धावाचं आव्हान उभं केलं. इथे मात्र भादोड टीमने टेंबोली टीमच्या विरुद्ध एक छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे ऐकूया आपण मधुर संगीत. रात हुई फिर दिन फिर से रात हो गई.
चांगला इनफॉर्म बॅटर पाहतोय आपण मुकेश नांदुरकर खेळपट्टीवर जाताना 6 मध्ये 8चं छोटंसं लक्ष आहे. पण सुपर ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सांगता येत नाही की कुठला संघ बाजी मारेल. चला शरद माते दादा आपण लगेच शतक्षण लावून घ्या. संजयला मात्र आपल्या आयुष्यातला खरा एक सुपर ओव्हर टाकावं लागेल आणि मुकेश नांदुरकरला थांबवणं कठीण जाईल. कारण की बॅटिंग करताना काय बॅटिंग केली. 40 धावाचे एक अतिशय विध्वंसक खेळी साकारले. 48 धावामधून 91 40 म्हणजे वन मॅन आर्मीचा रोल आता खेळता संजय. सज्ज होताना बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुपर ओव्हरचा पहिलाच बॉल पाहतोय आपण आणि सुपर बॅटर समोर टेंबोली टीमचा मुकेश नांदुरकर. 2 विकेट प्राप्त करावा लागेल टॉप 10 मध्ये प्रवेश करण्यासाठी. दमन दौरा दमन चषक. बॅकफुटला जाऊन हा फटका पाहतोय आपण. धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना. सज्ज होताना पाहतोय आपण. चांगला बॉल परत एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. धोका निर्माण झालाय. अतिशय वेगात थ्रो येतोय आणि इथं मात्र काय घडले पाहिजे. सुरक्षित पोहोचले. चांगला बॉल ऑफ टर्म अटॅक मारा केला इथं संजय. 2 वरती 2. हा सामना सुद्धा एक रंगतदार स्थितीकडे जाईल. सुपर ओव्हरचा सामना पाहतोय आपण सुपर ट्रॉफीच्या माध्यमातून. काणे स्पोर्ट पाहिजे टीमने सज्ज राहायचे. चला आपण नाही तयार आहे. तयारीत राहायचं. व्यायाम करा थोडा. हा बॉल लाईन कुठे पण चेक करतील पाहतोय आपण. चांगला बॉल नाहीये. वाईट एक बोनस धावाली. आता मात्र अजून सामना संपला नाहीये. 4 बॉल आणि इथं मात्र 5 धावेची आवश्यकता आहे. अजून सामना जर टाय झाला तर मात्र फ्रेश टॉस होईल. त्यानुसार मॅचचा परिणाम दिला जाईल. हा बॉल मात्र हवेत आहे. धोका निर्माण झालाय. एक सिंगल. सामना सुपर ओव्हरचा सुद्धा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय आपण 4 धावेची आवश्यकता आहे. सामना पहिले सुपर ओव्हर त्यानंतर सुपर ओव्हरचा हा थरार पाहतोय आपण. सुपर बॉलिंग अटॅक पीस पाहतोय सध्या तरी संजयच्या माध्यमातून. ज्या बॅटरने 40 धावाची एक विध्वंसक खेळी साकारली त्या टीमच्या बॅटरला मात्र बांधून ठेवलंय. एक विकेट या बॉलवरती जर आला तर सामना रंगात रंगात येईल. दोन्ही परिपक्व संघ पाहतोय आपण. ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून थोडस किंचित बदल पाहतोय क्षेत्ररक्षण मध्ये. चल आपण वेळ जास्त घेता येतं. 3 बॉल आणि 4चं समीकरण पाहतोय आपण. अजून एकदा थोडस किंचित परिवर्तन पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये.
चांगलं बॉलिंग अटॅक संजयच्या माध्यमातून राईट द विकेट. अतिशय महत्वपूर्ण बॉल या सामन्यातला. चांगला बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न. त्याच प्रकारे हा पण फटका खेळला गेलं. ऑफ स्टंप वर अटॅक करताना पाहतोय. 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. दोन्ही साईड करून सूचना जात आहे. 2 आल्या पाहिजेत. 2 बॉल 3चं समीकरण. हा बॉल डॉट जर आला मात्र दबावाखाली येईल टिंबोली संघ. पण कमाल आणि धमाल सामना रंगताना. वा भाई वा वा वा. सुपर ओव्हरचा सामना पाहतोय. सुपर ट्रॉफी दमन दौरा. हा फटका मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र निश्चित धोका निर्माण झालाय आता. आणि फलंदाज बाद होतोय. वा. 1 बॉल 2 आणि 1 विकेट सुरक्षित. यस, जो रूल आहे तर 40+ ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून जर सुपर ओव्हर जर सामना सुद्धा टाय झाला तर फ्रेश टॉस करण्यात येईल. तर 1 बॉल 2 असं समीकरण आहे. पाहतोय आपण सामना सुपर ओव्हरचा सुद्धा अतिशय कडक पाहायला मिळतोय. वा भाई वा. कारण की अतिशय महत्वपूर्ण लढत कशाला म्हणतात. 2 संघ जिंकेल. टॉप 10 मध्ये प्रवेश करेल. 1 बॉल 2 नवीन बॅटर पाहतोय आपण दिगंबर खेळपट्टीवर आलाय आणि कौतुक करावं लागेल बॉलरचं संजय यांनी काय अप्रतिम षटक हाताळलंय. 1 बॉल 2 1 जर निघाली तर सामना इथं टाय होईल. हे बघा फ्रेश टॉसला आहे. डबल टॉस उडणार आहे. जर हा सामना टाय झाला तर त्यानंतर टॉस होईल. जो संघ टॉस जिंकेल तो संघ मात्र पुढे वाटचाल करेल. काय कमालीचा बॉलिंग अटॅक. सुपर बॉल आणि इथं मात्र पाहतो की आणि इथं मात्र हा विकेट गेले. सामना इथं पाहतो आपण. सुपर ओव्हर नाहीये. यस, ऑल आउट झालंय. आता मात्र दादा असोसिएशनने सांगितले की फ्रेश टॉस आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. ऑल आउट झाली. सामना टाय झाला. त्यासाठी फ्रेश टॉस होईल.
आता मात्र सुपर 10 साठी टॉसवर नशीब आलाय. टॉसवर नशीब आलाय. मुसाबाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खूप मोठा सामना आहे. टॉस टॉस. न्यूटी बाय टुन टुन उड्या मारी, न्यूटी बाय टुन टुन उड्या मारी, पिटाव्याच्या धक्क्याला रे